नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, कोकणी माणूस खरं तर ह्या दिवसाची आवर्जून वाट बघत असतो, तो आजचा दिवस। आज खुद्द देव पालखीत बसून आमच्या घरी येणार आहेत। सो आजचा दिवस माझ्यासाठी, आमच्या पूर्ण घरासाठी किंवा मग आमच्या वाडीसाठी, आमच्या गावासाठी खूप स्पेशल आहे। बरं, देवाचं आगमन कसं होईल हे तुम्हाला नक्कीच दाखवू, पण त्या अगोदर देवाच्या आगमनाची तयारी, पूर्वतयारी काय काय झाली आहे ती तुम्हाला दाखवतो। मंडळी, पहाटेचे वाजलेत 5:30 आणि बघा अंगणामध्ये सर्वांच्या सारवण सुरवण झालंय। आमच्या अंगणामध्ये छानपैकी सारवण सुरवण झालंय आणि बघा रांगोळी कशी काढली गेली आहे। झकास अशी रांगोळी सोनालीने काढली आहे आणि बाबा पण अजून रांगोळी काढतायत। इकडे बघा पालखीची देखील रांगोळी काढली गेली आहे आणि आतमध्ये बघा इकडे आई पण थोडीशी तयारी करते। आणि गावाकडे सध्या बघा सकाळी असं वातावरण आहे, सगळ्याच घरांमध्ये घाई गडबड आहे। देवाच्या आगमनाची तयारीची वेळ झाली आहे। अंदाजे 5:45 वाजेपर्यंत तरी देवाची पालखी आमच्या घरी येईल। बघूया, आता वाडीमध्ये तर पालखीचं आगमन झालं आहे, पण गावाकडचं सकाळचं वातावरण बघा किती प्रसन्न आहे, कारण का आमच्या दाराशी आहे शिमगा। आपला आर्यन भाऊ बघा रांगोळी काढतोय, पहिल्यांदाच आर्यनला मी रांगोळी काढताना बघतोय। नक्की आर्यन काय करतोय? हळद पिंजर टाकतोय बघा। कलर टाकण्याची आर्यनची एकदम नवीन पद्धत। कधी रांगोळी काढली होतीस काय? नाही। इकडे प्राजू मुंबईवरून आली आहे। प्राजू कधी आलीस? रात्री आली, खास पालखीसाठी गावी आली आहे। विहाला पण सकाळी सकाळी उठवलंय। विहा खुश झाली रांगोळी बघून। रांगोळी बघितली की विस्कटायला जाते। हे पालखी येणार बाय आता। विहा आहे ना पालखीला विहाला शिमग्यात नेलेलं, तर बाबाने पाया पडायला नेलं तर पालखीला लटकली होती कोंबाला। पाया पडली पण कोंबाला लटकत लटकत होती। असं चला बाहेर जायचं। चला मंडळी, देवाच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आमच्या वाडीमध्ये। धर बाबा, मोतीवाले चांगले।
तर मंडळी सकाळी सकाळी पालखीत बसून देव आमच्या घरी आले. आमच्या ग्रामदेवतेची पालखी घरी आली. त्यानंतर यांना थोडीशी काही इतर कामं होती ती मी आटपून घेतली. थोडासा आराम झाला आणि आत्ता झाली दुपार. बरं आमच्याकडे काय पद्धत आहे की सगळ्यांची घरं घेऊन झाली की आमच्या वाडीचे गावकर म्हणजे माझ्या मामाकडे आहे ना पालखी तिथे नाचवली जाते. आता गावाकडचं पारंपरिक पालखी नृत्य कसं असतं, कुठल्या ठेक्यावर पालखी नाचवतात ते सगळं तुम्हाला आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. आता मी निघालो माझ्या मामाकडे, तर तिथे मान असतो, तर तिथे अर्धा एक तास पालखी नाचवली जाते. सो गावाकडे देखील गाव तशी पालखी नाचवण्याची पद्धत देखील वेगळी असते. तर आमच्या तुरळगावची आहे ना पालखी नाचवण्याची पद्धत काय किंवा ठेका काय हे पाहायचं असेल तर पुढे थोडंसं व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि गावाकडचं पारंपरिक पालखी नृत्य देखील तुम्हाला या निमित्ताने पाहायला मिळेल. चला आता मामाकडे पोहोचूया. ढोल वाजायला लागले.
तुम्ही जरा बाजूला व्हा. मंडळी आत्ताच आहे ना पालखी नृत्य पाहून झालं आणि आता आहे ना आमच्या इकडचे काही नवस असतात तर ते ह्या घरामध्ये मानवले जातात. वेगळा दिसला पाहिजे. चला मंडळी आता आमच्या मामाकडून पालखी इतर गावातील किंवा वाडीतील घरं जे आहेत तिकडे घ्यायला प्रस्थान करते. चला मानाच्या घरी पालखी येऊन आता फायनली इतर वाडीतली घरं घ्यायला निघाली.